सभापती महोदय, मी आपल्या माध्यमातून या निवेदनातून पूर्ण राज्याला एक गोड बातमीने आवश्यक बातमी त्या ठिकाणी देऊ इच्छितो। खरं तर योगायोग असा आहे की माननीय सभापती महोदय, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात 18 दिवस राहून विविध प्रयोग करून शुभांशु शुक्ला हे पृथ्वीवर परतले आहेत। भारताच्या भावी मानवी अवकाश मोहिमेची सुरुवात आहे। केंद्र सरकारने सुद्धा या विषयावर कॅबिनेटमध्ये प्रस्ताव संमत केला आणि त्यातले शब्दच सांगायचे झाले तर हे यश वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देईल, जिज्ञासेला उधाण देईल आणि असंख्य तरुणांना विज्ञान क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी व नवकल्पनांना स्वीकारण्यासाठी प्रेरित करेल। सभापती महोदय, याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने एक निर्णय केलाय। थोर शास्त्रज्ञ जयंत नारळीकर विज्ञान व नाविन्यता उपक्रम केंद्र ही महाराष्ट्रासाठी योजना आपण आता जाहीर करतो आहोत। सभापती महोदय, भारतीय राज्यघटनेत नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे हे एक मूलभूत कर्तव्य मानले आहे। त्या पार्श्वभूमीवर शालेय वयातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड व कुतूहल वाढवण्यासाठी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगामार्फत 2015 पासून महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यांमध्ये विज्ञान व नाविन्यता उपक्रम केंद्र स्थापन केली आहेत। अशा प्रकारची सर्व केंद्र शालेय शिक्षणाशी संबंधित सक्षम शैक्षणिक संस्था यांच्या भागीदारीतून आणि राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेचे नेहरू सायन्स सेंटर असेल, होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन असेल, मुक्तांगण एक्सप्लोरेटरी आणि विज्ञान आश्रम यांच्या सहकार्यातून उभारण्यात आली आहेत। शालेय शिक्षण कार्यक्रमाला पूरक कार्यक्रम असून विज्ञान शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यास मदत करतो। महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक विज्ञान आणि नाविन्यतापूर्ण उपक्रम केंद्र उभारणं आवश्यक आहे। हे उद्दिष्ट येत्या 5 वर्षात साध्य करण्याचा शासनाचा मानस आहे। विज्ञान व नाविन्यता उपक्रम केंद्र विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष अनुभव, प्रयोग, मॉडेल्स, रोबोटिक्स, 30 डिग्री प्रिंटिंग, कोडिंग इत्यादीचा परिचय करून दिला जातो आणि यामधून वैज्ञानिक समज व कौशल्य विकसित होतात। कुतूहल, सर्जनशीलता आणि संवाद कौशल्य वाढतात। शिक्षकांना प्रशिक्षण व शैक्षणिक साधन सामग्रीचा उपयोग मिळतो। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होते। महाराष्ट्र राज्यात विज्ञान व नाविन्यता उपक्रम केंद्र आतापर्यंत आपण 6 जिल्ह्यामध्ये वारणानगर, प्रवरानगर, अमरावती, सातारा, बारामती आणि देवरुख या ठिकाणी सुरू केली असून नांदेड, अकोला, परभणी या 3 जिल्ह्यात केंद्र सुरू करण्याचे काम प्रगतीपथावर आहे। यामध्ये लाखो विद्यार्थी, शिक्षक व नागरिक सहभागी झाले आहेत। याचा अनुभव सकारात्मक असून विद्यार्थी व शिक्षकांकडून विशेष प्रतिसाद लाभला आहे। सदर विद्यार्थी हिताचा उपक्रम संपूर्ण देशभर आता आपण ठरवलंय 5 वर्षात प्रत्येक जिल्ह्यामध्ये या योजना स्वरूपात राबवण्यात येणार असून तसेच विज्ञान क्षेत्रात अमूल्य योगदानाबद्दल आपण ज्यांना सगळ्यांना मानतोच असे थोर शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे नाव देऊन या कार्यास मानवंदना अर्पित करीत आहोत। सध्या सुरू असलेल्याची फलश्रुती जी आहे ती फलनिष्पत्ती विरोधी पक्ष नेतेजी आता 6 जिल्ह्यात सुरू आहे। त्यामध्ये भेट देणाऱ्यांची संख्या 2,76,000च्या वर आहे। शिक्षक प्रशिक्षणार्थी लाभार्थी या 6 जिल्ह्यात फक्त 2,728 आहेत आणि विद्यार्थी केंद्रित कार्यक्रमाचा लाभ 60,980 एवढा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे। आणि म्हणून राज्य शासन उर्वरित 23 जिल्ह्यामध्ये 28 नवीन टेक्नॉलॉजी लॅब्स 5 वर्षात ही केंद्र निर्माण करण्यासाठी 192 कोटी रुपयाचा आर्थिक भार या कार्यक्रमासाठी घेणार आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा याचा सहभाग आणि उल्लेख आहे आणि याची अंमलबजावणी व नियंत्रण यासाठी एक व्यावसायिक चमू ज्यात क्युरेटर, अभियंते, निवृत्त अधिकारी, केंद्र शासन, राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय यांचा त्या ठिकाणी सहभाग असेल अशी एक नाविन्यपूर्ण योजना राज्यभरातल्या सर्व जिल्ह्यात जयंत नारळीकर जी थोर शास्त्रज्ञ यांच्या नावाने आपण करतो हे सभागृहाला मी अवगत करत आहे।